राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगले झापले। पदाची जबाबदारी घेता मग अपयशाची जबाबदारी घ्या असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे। गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। कशा प्रकारे चिरण्याचा प्रयत्न सुरू आहे हे दिसतंय। शांततामयरित्या आंदोलन सुरू होतं, मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे। जेव्हा तुम्ही एखाद्या पदाची जबाबदारी घेता तेव्हा त्या पदापासून झालेल्या अपयशाची देखील जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली। सरकारवर टीका करताना त्यांनी अनेक दाखले दिले। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद झाली। यावेळी राज व उद्धव ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले। गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। कशा प्रकारे त्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सगळं दिसतंय। शांततामयरित्या आंदोलन सुरू होतं, मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे, त्याचे परिणाम देशात उमटत आहेत, महाराष्ट्रात आणि मुंबईत उमटत आहे। ही साधी गोष्ट होती। या प्रकरणात भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते। रजा अकादमी विरोधात आम्ही अनुपम पटनायक आणि पोलीस आयुक्तांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा त्यांना बाजूला केलं होतं असं उदाहरण ठाकरेंनी दिलं आहे। मुंबईवर हल्ल्यानंतर बडे बडे शहरों में ऐसी घटना होती है असं आर पाटील म्हणाले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला होता। त्यामुळे या प्रकरणात तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे। पदाची जबाबदारी घेता मग अपयशाची जबाबदारी घ्या, हीच मागणी मुलांची आहे असं राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा। आगामी काळामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अमित शहा घेणार का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।